गावात गेल्याबरोबर पहिल्यांदा आपल्याला दिसतं ते गोकुळेश्वर मंदिर आणि या मंदिराच्या मागच्या बाजूला डावीकडं एक भव्य बारव आहे, ज्याची कुठेही पडझड झालेली नाही. पूर्णपणे शाबीत असलेला हा बारव आणि या गावाला जवळजवळ 1500 वर्षापेक्षा जास्त जुन्या मंदिरांची परंपरा आहे, इतिहास आहे. या गावात खूप सारी मंदिरं आहेत आणि त्यानंतर आपण हा बारव आणि गोकुळेश्वरचं मंदिर पाहिल्याच्यानंतर तिथून थेट निघालो आणि गावातीलच दुसरं नरसिंह मंदिर पाहायला पोहोचलो. तिथं गेल्याच्यानंतर अपेक्षेपेक्षा चांगलं आणि सुंदर मंदिर त्या ठिकाणी पाहायला मिळालं. याही मंदिराची कुठेही पडझड झालेली नाही. पुढे लगेच दीपस्तंभ पाहायला निघालो. गावकरी या दीपस्तंभाला गावामध्ये झुलता मिनार म्हणतात किंवा कोणी दीपस्तंभ म्हणतं. दोन्हीही नावानं गावात या दीपस्तंभाला ओळखलं जातं. या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. गावाचा इतिहास काय आहे, या गावात एवढी मंदिरं का आहेत, गावात 350पेक्षा जास्त मंदिरं असल्याचं सांगितलं जातं किंवा तसे ऐतिहासिक संदर्भ मिळतात. मात्र प्रत्यक्षात काही ठिकाणच्या मूर्त्या फुटलेल्या आहेत आणि दीपस्तंभाजवळ सध्या मी ज्या वेळेस गेलो त्यावेळेस त्या ठिकाणी खोदकाम 1 महिना अगोदर झालेलं आहे असं तिथल्या स्थानिक गावकऱ्यांनी सांगितलेलं होतं. म्हणजेच ती शासनाची लोकं असतील किंवा आर्किओलॉजी विभागाची लोकं असतील. गावामध्ये आणखीन काही सापडतं का? आणि 4-5 फूटच खोदकाम झाल्याच्यानंतर गावामध्ये त्या ठिकाणी मंदिरं किंवा मंदिराचे अवशेष सापडत आहेत. म्हणजेच या गावामध्ये निश्चितच आणखीन जास्त मंदिरं असू शकतात. जेवढी मंदिरं पाहिली तेवढी या गावातली मंदिरं शाबीत आहेत, ऐतिहासिक आहेत. परंतु याच्याकडे ज्या पद्धतीनं लक्ष द्यायला पाहिजे, ज्या पद्धतीनं याला दर्जा दिला गेला पाहिजे त्या पद्धतीनं कुठंतरी दिला गेलेला नाही आहे असं वाटतं. कारण की या मंदिराच्या भोवती कुठंही स्वच्छता नाही आहे किंवा साफसफाई केलेली नाही आहे किंवा ऐतिहासिक स्थळाला किंवा पर्यटन स्थळाला ज्या पद्धतीचा दर्जा असायला पाहिजे किंवा ज्या पद्धतीची गर्दी असायला पाहिजे किंवा या ठिकाणची माहिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं पोहोचायला पाहिजे ती पोहोचलेली दिसत नाही आहे. म्हणूनच आपण या ब्लॉगला सुरुवात करत आहोत. चला तर मग पाहूयात या गावामध्ये नेमकं कुठली कुठली मंदिरं आहेत आणि ती का आहेत. या सगळ्यांचा इतिहास आपण या व्हिडिओमध्ये बघणार. वारसा लाभलेला आहे. या गावाचं नाव चारठाणा आहे आणि हे परभणी जिल्ह्यापासून 55 ते 60 किलोमीटर अंतरावर उत्तरेकडे हे गाव आहे आणि प्राचीन अशी मंदिरं आहेत. 300हून अधिक मंदिरांचा वारसा लाभलेलं हे गाव आहे. या गावाचं नाव आणि प्राचीन इतिहास चारुक्षेत्र नगरी. प्राचीन काळी या नगरीला चारुक्षेत्र किंवा चारुशयान नगरी असं म्हणून या गावाची ओळख होती. चारू म्हणजे सुंदर. जैन ग्रंथ आणि स्थानिक आख्यायिकांनुसार राजा चारुदत्त यांच्या नावावरून या नगरीला नाव पडलेलं आहे, म्हणजेच या गावाला नाव पडलेलं आहे. नावाचा अपभ्रह होऊन म्हणजे नावामध्ये बदल पडून पुढं या गावाचं नाव चारठाणा असं रूढ झालेलं आहे. हे गाव चारुशयान नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं होतं. 360 मंदिरं या गावामध्ये एकेकाळी होती. राष्ट्रकुळाचा इतिहास या गावाला आहे. काही इतिहास तज्ज्ञ आणि स्थानिक संदर्भानुसार या भागावर इसवी सनाच्या 6व्या आणि 9व्या शतकात राष्ट्रकूट राजांचं राज्य होतं. राष्ट्रकूट सम्राट अमोघवर्षी यांची माता चारुगात्री देवी या जी माता होती त्यांनी त्या एक मोठ्या शिवभक्त होत्या आणि त्यांनी नवस केलेला होता असे सांगण्यात येतं. चारुदेवी याचा नवस जो होता 1 सहस्त्र म्हणजे 1000 शिवमंदिरं बांधण्याचा त्यांचा नवस होता आणि ते उभारण्याचा संकल्प त्यांनी सोडलेला होता. त्यांच्या याच संकल्पामधून या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर मंदिराची निर्मिती झाली असल्याचं सांगण्यात येतं. परिसरात मोठ्या प्रमाणावर मंदिरं आहेत. आत्ता तुम्ही जे पाहताय हे मंदिर जे आहे हे अंडरग्राऊंड मंदिर आहे. हे बाहेर आहे. गावामध्ये आल्याच्यानंतर सुरुवातीलाच तुम्हाला हे मंदिर दिसणार आहे आणि खाली इथं साईडला आल्याच्यानंतर डाव्या हाताला इकडे एक बारव आहे आणि अत्यंत प्रचंड भव्य दिव्य असा हा बारव आहे आणि जुनी वास्तुकला आहे. वास्तुकलेचा एक अभूतपूर्व नमुना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. या गावचा आणि या मंदिराचा इतिहास काय आहे तर इसवी सनाच्या 6व्या आणि 9व्या शतकामध्ये राष्ट्रकूट राजांचं राज्य होतं आणि त्यांच्या आईनं 1000 शिवमंदिर उभारण्याचा संकल्प सोडलेला होता. त्यांच्या याच संकल्पामधून या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर मंदिरांची निर्मिती झालेली होती. कालांतराने यादव काळामध्ये
कालांतराने यादव काळामध्ये 11व्या आणि 12व्या शतकात या मंदिरांची आणखीन विस्तार झालेला होता. इथं लहान मोठे मिळून तब्बल 300पेक्षा जास्त मंदिरं असल्याचा उल्लेख इतिहासामध्ये आढळतो. म्हणूनच या गावाला मराठवाड्याची काशी असंही पूर्वी म्हटलं जायचं. आक्रमणापासून संरक्षण आणि सद्यस्थितीमध्ये अलाउद्दीन खिलजी आणि त्यानंतर मुघल, निजामशाही आणि परकीय कालखंडात किंवा परकीय आक्रमणापासून मराठवाड्यातील प्राचीन मंदिरावर मोठ्या प्रमाणावर हल्ले करण्यात येत होते आणि त्यांना थांबवण्यासाठी, हे देवस्थानाचं रक्षण करण्यासाठी त्या काळचे जे गावकरी होते त्यांनी अनेक मंदिरं, मूर्ती आणि ऐतिहासिक वास्तू मातीखाली लपवून ठेवलेल्या होत्या. आणि हे जे मंदिर आहे किंवा हा जो बारव आहे हे अंडरग्राऊंड आहे. अत्यंत अभूतपूर्व असं भव्य दिव्य मंदिर आहे आणि नक्षीकामसुद्धा या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आजही शाबित आहे. परंतु या ठिकाणी शासनाकडून म्हणा किंवा ज्या प्रमाणामध्ये गावकऱ्याकडून म्हणा इथं देखरेख व्हायला पाहिजे त्या प्रमाणामध्ये इथं देखरेख झालेली नाही आहे. 1993च्या भूकंपानंतर इथल्या जमिनीखालचा बराचसा भाग जो आहे ठेवा उजेडात आलेला होता. चारठाणा येथील काही प्रमुख ऐतिहासिक वास्तू आणि मंदिरंसुद्धा या ठिकाणी आहेत. या मंदिराचं नाव काय आहे तर गोकुळेश्वर शिवमंदिर. हे या गावातील सर्वात भव्य शिवमंदिर असून 4 ठाणाकरांचं ग्रामदैवतसुद्धा आहे. याची रचना पश्चिम भूमुख असून यात विस्तीर्ण सभामंडप आहे. अंतराळ गाभारा आहे. नरसिंह तीर्थ शिवमंदिर आहे. 16 खांबी मंदिर आहे. नदीकाठावर असलेलं हे मंदिर 16 नक्षीदार दगडी खांबावर उभं आहे. मंदिरात शिलालेख कोरलेले आढळतात. उकंडेश्वर महादेव मंदिर आणि रेणुकादेवी मंदिर ही एकमेकांना जोडलेली जुळी मंदिरं आहेत. अत्यंत जुनं आणि प्राचीन असं हे मंदिर आहे. या गावामध्ये एक खांबसुद्धा आहे. तो देखील आक्रमणांपासून वाचवून ठेवण्यासाठी ज्याप्रमाणे मूर्त्या जमिनीमध्ये लपवून ठेवलेल्या होत्या अगदी त्याचप्रमाणे हे मंदिर जे आहे ते सुद्धा जमिनीखाली, मातीखाली लपवण्यात आलेलं होतं. झुलता मनोरा म्हणजेच मी ज्याप्रमाणे सांगितलं की विजयस्तंभ आणि दीपमाळ किंवा झुलता मनोरा गावातील लोक याला म्हणतात. सुमारे 45 फूट उंच ऐतिहासिक पाषाणाचा स्तंभ आहे. हा स्तंभसुद्धा आक्रमणापासून वाचवण्यासाठी बरीचशी वर्ष मातीखाली गाडला गेलेला होता, लपवला गेलेला होता. बरीचशी मंदिरं जी आहेत ती आणखीनसुद्धा या गावामध्ये निघू शकतात. कारण फिरून मला जे जाणवलं या गावामध्ये तुम्ही जर 5 फूट जरी खोल खांदलं तरी तुम्हाला मंदिरांचे अवशेषं मिळतात, मूर्त्या मिळतात किंवा भग्न झालेले अवशेषं मिळतात. आणि प्रचंड असा ऐतिहासिक ठेवा या गावामध्ये आहे. या गावाला 1500 वर्षापेक्षा जास्त जुनी परंपरा आहे. राष्ट्रकूट काळापासूनची मंदिरं आहेत. निश्चितच 11व्या आणि 12व्या शतकामध्ये या मंदिरात आणखीन विस्तार झाल्याचं सुद्धा सांगितलं जातं. आणि लहान मोठी मिळून तब्बल 360 शिवमंदिरं असल्याचा उल्लेख इतिहासामध्ये आढळतो. म्हणूनच या गावाला मराठवाड्याची काशी असंही म्हटलं जात होतं किंवा म्हटलं जातं. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि जास्तीत जास्त या ब्लॉगला शेअर करायला विसरू नका. आपला हा पहिलाच ब्लॉग आहे. धन्यवाद.